हॅलो अँड वेलकम बॅक. सो आज आपण बनवणार आहोत मसाल्याची तोंडलीची भाजी. सुकी पण एकदा नक्की ट्राय करा. सगळ्यात आधी तोंडली छानपैकी धुवून घ्यायची आहे. तोंडली छानपैकी धुवून झाली की आपण सगळे व्हेजिटेबल्स कट करून घेऊया. त्यासाठी मी एक हाफ टोमॅटो घेतला आहे, तो बारीक चिरून घ्यायचा आहे. जर तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्तही घेऊ शकता. या भाजीचा जो मसाला बनतो तर त्याला सर्वात जास्त टेस्ट टोमॅटोमुळे येते. सो टोमॅटो नक्की टाका. आणि जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, पण टाकलं तर त्याच्याने खूप छान अशी चव येईल. टोमॅटो छानपैकी कापून झाला आहे, तर आता आपण तोंडली कापून घेऊया, जी आपण धुवून घेतली होती. सो तोंडलीचं दोघं साईडने मी ते शिरा काढून घेतला आहे आणि अशा प्रकारे गोल गोल कापून घ्यायची आहे. बारीक कट करा, कारण तिला शिजायला खूप वेळ लागतो. कारण आपण तिला फक्त तेलातच फ्राय करणार आहोत आणि तेलातच शिजवणार आहोत. त्यासाठी आपल्याला हिला बारीक कट करावी लागेल. मी एक मीडियम साईजचा कांदाही कापून घेते बारीक. कांदा मीडियम साईजचाच घ्या, जास्त नका घेऊ, नाही तर त्याला ती भाजी गोड गोड लागेल जास्त कांदा टाकला तर. कांदा कापून झाल्यानंतर मी उरलेली तोंडली कापण्यासाठी हा एक्सपेरिमेंट करत होती 4-4 एक टाईम. सो जेणेकरून ती फटक्यात होईल, पण असा एक्सपेरिमेंट करू नका. आपले सर्व भाज्या छानपैकी चिरून झाल्या. आता मी गॅसवर कढई ठेवली आहे गरम करायला. त्याच्यात मी 1 पळी तेल टाकलं आहे. तेल गरम होण्यात आलं की त्यात मी मोहरी टाकली. मोहरी तडतडली की त्याच्यात आपण जिरं टाकायचं आहे. आता हे मिश्रण छानपैकी भाजलं गेलं की त्याच्यात मी लसूण टाकला आहे थोडा, आणि त्यानंतर कांदा छानपैकी परतवून घ्यायचा आहे. कांदा छानपैकी भाजायचा आहे आपल्याला. सो कंटिन्युअसली परतवत राहा, जेणेकरून तो जळणार नाही. आणि थोडासा कढीपत्ताही टाकला आहे. कांदा भाजला गेला की मी त्याच्यात टोमॅटो ॲड केला आहे बारीक चिरलेला. आता हे मिश्रण आपल्याला मंद आचेवरती छानपैकी भाजून घ्यायचं आहे. याला थोडा जास्त टाईम लागेल, कारण हे मिश्रण आपल्याला थोडं जोपर्यंत त्याला पाणी सुटतं ना तोपर्यंत भाजायचं आहे. मिश्रण छानपैकी भाजून झालं आहे. आता त्याच्यात मी अर्धी चमची हळद टाकली आहे. हळद टाकल्यानंतर मी त्याच्यात 4 ते 5 चमचे लाल तिखट ॲड केलं आहे. तुम्ही तुमच्यानुसार घेऊ शकता. आणि तिखट टाकल्यानंतर मी आपली जी तोंडली बारीक कापलेली होती ती त्याच्यात ॲड करून दिली आहे आणि याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर मी नमक टाकलं आहे चवीनुसार. सो हे मिश्रण छानपैकी परतवून घ्यायचं आणि तिला झाकण ठेवून वाफू द्यायचं. तोंडली शिजली की मग तुम्ही खायला घेऊ शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड कमेंट.